पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अध्यक्ष तथा सोलापूर ग्रीन मिशनचे संस्थापक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या संकल्पनेतून सोलापुरात एक घर एक झाड या उपक्रमांतर्गत सोलापुरात 5,000 झाडे लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला असून मागील महिन्याभरात विविध भागात हे उपक्रम सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज अक्कलकोट रोड MIDC येथील कन्हैया टेक्स्टपोर्ट या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी सोलापूर ग्रीन मिशनचे संस्थापक डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, ज्ञानेश्वर मॅकल, विजय चिप्पा, उद्योजक पेंटप्पा गड्डम, यल्लादास गड्डम, काशीनाथ गड्डम, शशिकांत केंची, संतोष सोमा, श्रीनिवास चिलका, दयानंद मामड्याल, रविशंकर कोठा तसेच या भागातील व्यापारी व नागरिक समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। नमस्कार। आज हरित सोलापूर, सुंदर सोलापूर, आपल्याला माहिती आहे स्मार्ट सोलापूर चे प्रयत्न आपण करतोच आहे। त्याचबरोबर कुठेतरी ग्रीन सोलापूर ही असं आपण सुरुवात केलेली आहे। येत्या 21 तारखेपासून सोलापूर शहरात 5,000 वृक्ष लावण्याचा संकल्प आम्ही सुरुवात केलेला होता। हा संकल्प सुरू करण्याच्या मागचा हेतू म्हणजे आपल्या सोलापूरमध्ये 45 डिग्रीच्या आसपास तापमान होतं आणि उन्हाळ्याच्या वेळेला आपण सावली शोधतो आणि आपण बघतोय की वृक्षारोपण जास्ती नसल्यामुळे बऱ्याचशा लोकांना सावली मिळत नाही। तर आज आपण जी सावली लावतोय, आज आपण अक्कलकोट MIDC सोलापूर येथे याची 200च्या आसपास वृक्षारोपण करतोय आजच्या दिवशी। याचं कारण एकच आहे की स्मार्ट सोलापूर आहे। त्याचबरोबर आता हा जो MIDC आहे, स्वच्छ MIDC, त्याबरोबर सरांनी सांगितल्यासारखं हरित MIDC करण्याचा आपला संकल्प आहे। सर्व व्यापारी आणि त्याचबरोबर कामगार, उद्योजक यांनी मिळून किमान एक झाड आपल्या फॅक्टरीच्या समोर लावं। त्यामुळे नक्कीच आपली MIDC हरित होईल। आपल्याकडे माहिती आहे की 15 लाख लोकसंख्येच्या आसपास आहे सोलापूरचे। प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक झाड लावलं आणि त्याचं संगोपन केलं तर आपल्या सोलापूरचं चित्र पुढच्या काही वेळात बदललेलं दिसेल। आपला जो तापमान आहे त्याच्यामध्ये 2 ते 3 डिग्रीनी घट होईल आणि हा संकल्पच हा आहे की एक घर एक झाड। कारण की आपण सार्वजनिक ठिकाणी झाडं लावलं ती जबाबदारी सर्व काही शासनाची किंवा आपण सर्व काही गव्हर्नमेंटच्या भरोश्यावरती बसू शकत नाही। आपल्याला स्वतःही याची सुरुवात करावी लागेल आणि लोक चळवळीतनच हे शक्य आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभागी करून सोलापूर हरित सुंदर करण्यासाठी आम्हाला प्रयत्न म्हणजे मदत करा। आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सेवक दायमाजी, मॅकलजी, त्याचबरोबर विजय चिप्पाजी, खजूरगीजी, त्याचबरोबर गुर्रमजी आणि चौगुले आणि उपस्थित ज्यांच्या घेतला होता असे निलेशजी फोपलिया, श्रीनिवासजी चिलकाजी, केंचीजी, गड्डमजी आणि उपस्थित सर्व जे उद्योजक काम यांचं मी याचा हा वेगळा कार्यक्रम आपण आपल्या भागात घेतलात। त्यामुळे ही कार्यक्रम धन्यवाद। नमस्कार। देश हमें देता है सब कुछ, हम भी कुछ देना सीखे, या गीताप्रमाणे निसर्गाने आपल्याला खूप काही गोष्टी देतात। म्हणजे कुठली गोष्ट देत नाही असं होत नाहीये। त्यामुळे झाड आपल्याला फळं देतं, सावली देते, नदी पाणी देतं, तरी सुद्धा आपण निसर्गापासून खूप लांब आहोत। आता अशी पाळी आली आहे, आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी संपूर्ण समाजाला अशी विनंती केली आहे, प्रत्येकाने एक तरी झाड समोर लावावं अशी सगळ्यांना विनंती केलेली आहे। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे साहेबांनी एक घर एक झाड ही योजना राबवून आज सोलापूर शहरामध्ये 5,000 झाडं लावण्याचा प्रयत्न करतायत। आपण सगळे मिळून सोलापूर शहरामध्ये एक टेम्परेचर समजा कमी करायचं असेल तर प्रत्येकाने झाड जोपासलं पाहिजे आणि लावलं पाहिजे आणि त्याचं जोपासना केलं पाहिजे। घरासमोरच नाहीये, ज्या ज्या ठिकाणी मोकळ्या जागा असतील अशा ठिकाणी झाडं लावावीच पाहिजे। आपल्याला झाड फळं देते, फुलं देते, रोज आपल्याला या वृक्षाच्या संबंधितच आपण काम करत असतो। वटसावित्रीला आपण वडाच्या झाडाची पूजा करतो, विजयादशमीला आपण शमीच्या झाडाची पूजा करतो आणि गुढीपाडव्याला सुद्धा आपण कडुलिंबाच्या पानांची पूजा करत असतो। अशा आषाढमध्ये सुद्धा पानांची पूजा करत असतो। अशा वेगवेगळ्या सणांना सुद्धा झाडांची पूजा करावी लागते। त्यामुळे माझ्या घरासमोर अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडं लागली पाहिजेत असं आपण संपूर्ण समाज आणि कारखानदार नागरिकांनी समजा संकल्प केला तर सोलापूर शहर हिरवंगार झाल्याशिवाय राहणार नाहीये।
डॉक्टर साहेबांच्या प्रयत्नाने सोलापूर शहरामध्ये ज्यांना वृक्ष पाहिजे असतील, आपल्या घरासमोर लावायला, कारखान्यासमोर लावायला, मोकळ्या जागेत लावायला साहेबांनी मदत करणारच आहेत. त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेने सुद्धा यंदाच्या वर्षी 50,000 झाडं लावण्याचा प्रयत्न करतायत. त्यात सुद्धा आपण प्रत्येकाने आपापल्या भागातल्या नगरसेवकांच्या माध्यमातून ही वृक्षारोपणाचं मोहीम यशस्वी करावी अशी सगळ्यांना नम्र विनंती करतो. धन्यवाद. डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांच्या माध्यमातून सोलापुरात गेल्या 15 दिवसापासून व प्रत्येकांच्या घरी वृक्ष लावण्यासाठी व त्याचं संगोपन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत आहे. आपणही प्रत्येकाने या वृक्षारोपणाच्या उपक्रमात सहभागी व्हावा. फक्त झाड न लावता त्या झाडाचं संगोपन कसं होईल आणि त्या झाडाचा आपल्याला भविष्यात उपभोग कसा घेता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. चला तर आपणही एक झाड लावूया आपल्या कुटुंबासाठी. धन्यवाद. सुंदर उपक्रम डॉक्टर सूर्यप्रकाश जी कोटे साहब ने जो उपक्रम किया है, इसकी जितनी तारीफ की जाए उतनी कम है। डॉक्टर रह के भी इस काम में विशेष रुचि लेने वाले आदरणीय कोटे साहब का मैं अभिनंदन करता हूं। एक एमआईडीसी का हमारा स्लोगन है, स्वच्छ एमआईडीसी सुंदर एमआईडीसी। उसके साथ और एक स्लोगन जुड़ गया, स्वच्छ एमआईडीसी सुंदर एमआईडीसी हरित एमआईडीसी। इस स्लोगन को ध्यान में रखते हुए हम एमआईडीसी के जो भी सदस्य है, कारखानदार है, आज यहाँ पर एमआईडीसी में पेड़ का जो कार्य शुरू हुआ है, एमआईडीसी के लिए 56 करोड़ के रास्ते का निर्माण हो, वो भी कार्य मंजूर हो गया। इसके साथ में अभी ग्रीन एमआईडीसी जो करने का डॉक्टर साहब ने संकल्प लिया है, उसके साथ एमआईडीसी के सारे कारखानदार इन्होंने मिलकर जो संकल्प लिया, बहुत ही सराहनीय संकल्प है। समय की मांग है कि जितने पेड़ रहेंगे, अब गर्मी आ रही है, गर्मी का पसीना आ रहा है, तो जितने पेड़ रहेंगे उतनी गर्मी कम होगी। और सभी एमआईडीसी के कारखानदार से निवेदन करना चाहता हूं कि इस अभियान को हम और आगे बढ़ाएंगे और इस रविवार को शुरू किया ये अभियान कंटिन्यू रहेगा। हर कारखाने के सामने 2 से 3 पेड़ होने चाहिए। पेड़ लगाने के बाद उसका संगोपन होना जरूरी है, उस बाबत आप विशेष ध्यान रखें। पुनश्च डॉक्टर साहब का मैं अभिनंदन करके मेरी वाणी को विराम देता हूं। धन्यवाद।